नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कुठलाही आजार म्हटला तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीराचं आणि त्याच्या बरोबरीनं मनाचं बिघडलेलं संतुलन असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि यावर्षी तर पावसाने खूप छान हजेरी लावलेली आहे. थोडीशी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा एक दमदार एंट्री घेतलेली आहे. मग अशा वेळेला वातावरणात झालेला हा बदल आहे किंवा पाणी, अस्वच्छता यामुळे होणारी डासांची पैदास आणि पर्यायाने होणारे मलेरिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार. खरं तर डेंग्यू सारख्या आजारांनी आजवर अनेक रुग्ण दगावलेले आहेत. मग नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे डेंग्यू आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे केईएम हॉस्पिटलच्या जनौषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रुजुता हाडई यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत सायन हॉस्पिटलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर नमिता पडवळ. मॅडम नमस्कार. आपलंही या कार्यक्रमात स्वागत आहे. खरंच डेंग्यूच्या आपण आजवर अनेक वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो आहोत की डेंग्यूमुळे अनेक रुग्ण दगावलेले आहेत. मग नेमकी कोणती काळजी घ्यायची, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत, या सर्वांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून या विषयाच्या संदर्भात जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघींचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. डेंग्यू म्हटलं की जरा थोडं आता एक भीतीदायक वातावरणच होतं की हा शब्द उच्चारल्यानंतरच. आणि आज आपला विषय जो आहे तो प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमकी काय करायची या अनुषंगाने आपण जाणार आहोत. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमीच म्हणतो. तर अगदी सुरुवातीला दोघींकडून सुद्धा जाणून घ्यायचे की डेंग्यू म्हणजे नेमकं काय. डेंग्यू हा आजार हा विषाणूने होणारा आजार आहे. या डेंग्यूचे 4 विषाणू आढळतात. त्यातले पहिले 2 म्हणजे डेंग्यू 1 आणि 2, 1 आणि 2 हे आपल्याकडे जास्ती सर्रास आढळतात. या विषाणूचं वैशिष्ट्य असं की तो डासांच्या मार्फत पसरतो आणि आपल्याकडे मुबलक असलेले एडिस इजिप्त हे जे मच्छर आहेत, हे जे डास आहेत, त्यांचा या प्रसारामध्ये खूप मोठा हातभार असतो आणि हे डास जे आहेत हे आपल्या घरातच राहतात. या व्यतिरिक्त एक अल्बोपिक्टस नावाचे पण डास असतात आणि हे आपल्या घराच्या अवतीभोवती राहतात. म्हणून हा आजार आपल्याला साधारणपणे शहरी, निमशहरी किंवा शहरांभोवती आढळतो. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आता तो आपल्याला खेड्यांपर्यंतही जाताना दिसतो आहे आणि म्हणून आपली काळजी वाढली आहे. दुसऱ्याचं वैशिष्ट्य असं की पावसाळा सरताना त्याचा प्रादुर्भाव हा जास्ती वाढत जातो. कारण या मच्छरांना अनुकूल असलेली परिस्थिती म्हणजे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, तर 16 डिग्री ते 30 डिग्री सेंटीग्रेड हे तापमान या डासांसाठी अतिशय पोषक असतं आणि 60 ते 80 डिग्री ही सापेक्ष आर्द्रता ही त्यांना खूप मानवते आणि त्यामुळे या काळामध्ये ते खूप मोठ्या संख्येनं वाढतात आणि त्यामुळे डेंग्यू पसरवण्याची त्यांची क्षमता जी आहे ती पण खूप पटीने वाढते. त्यांचंही आयुष्य वाढतं, त्यांची चावण्याची जी वारंवारता आहे ती वाढते आणि त्यामुळे साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर हे महिने आले की त्यांची संख्या वाढायला लागते आणि म्हणून आपण आधीच काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी आपण हा आत्ता कार्यक्रम ठेवलाय की पुढचे 2 महिने आपण अगदी दक्ष राहिलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं ह्या मच्छरांपासून संरक्षण केलं पाहिजे, जेणेकरून हा जो विषाणूजन्य आजार आहे डेंग्यूचा तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तर जसं म्हटलं तसं की उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आपण केले पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने आपली ही चर्चा आहे. मॅडम आपण काय सांगाल. डेंग्यू हा पावसाळ्यातले आजार या प्रकारामध्ये येतो. जसे पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याकडे उलट्या, वांत्या होणं किंवा जुलाब होणं असे आजार येतात, कावीळ येतात. त्यातलाच एक मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे होणारा विषाणूजन्य आजार म्हणजे डेंग्यू आहे. हा डेंग्यू इतर विषाणूजन्य आजाराप्रमाणे ताप घेऊन येतो. म्हणजे पेशंट जो असतो तो
तापाने फणफणतो. आपण म्हणतो की अंग मोडून ताप येणं, म्हणजे अक्षरशः स्नायू दुखायला लागतात किंवा डोळे दुखायला लागतात, अतिशय डोकं दुखायला लागतं. आणि असे जे पेशंट असतात थोड्या दिवसांनी त्यांना अंगावरती पुरळ, लालसर पुरळ यायला लागतं. हा जर ताप बळावला तर रुग्णांना रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. नाकातोंडातून किंवा दातामधून रक्त यायला लागतं किंवा त्यांच्या लघवी वाटे रक्त यायला लागतं. कधी कधी जठरामध्ये जर रक्तस्राव झाला तर त्यांची शौच जी असते ती काळी व्हायला लागते. अशा वेळेला पेशंट अजून गंभीर होण्याची शक्यता असते. आणि रुग्णाच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्याचा रक्तदाब कमी होऊन पेशंट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा अशी लक्षणं दिसतील तेव्हा ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन त्याच्यावरती उपाययोजना म्हणजे मला वाटतं थोडासा जरी ताप आला तरी सुद्धा आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्यच ठरेल. आणि मग पुढे आपण लक्षणं तुम्ही सांगितलेली आहेतच, या व्यतिरिक्त आणखीन काही लक्षणं दिसतात का? लक्षणं सांगायच्या आधी मी अजून एक सांगू इच्छिते की जेव्हा आपल्याला ताप येतो तर एक सर्वसाधारण प्रवृत्ती अशी होते की लोक तापाचं औषध स्वतःच घेतात. अगदी. तर ताप आला असतो तेव्हा आपल्याला माहित नसतं की हा ताप कसला आहे. त्यामुळे स्वतःचे स्वतः उपचार करणं टाळावं. विशेषतः डेंग्यूच्या बाबतीत हे लक्षात ठेवलं पाहिजे की अस्पिरिन किंवा आयब्युप्रोफेन ही जी औषधं बाजारात मिळतात ती सहज उपलब्ध असतात आणि लोकांची घेण्याची ती प्रवृत्ती असते. ही औषधं विशेषतः घातक असतात. म्हणजे डेंग्यूच्या खरोखरच तो ताप डेंग्यूचा असेल तर त्याने फायद्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून स्वतःचे स्वतः उपचार न करता आपले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आपण जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि कुठलाही ताप हा आपण म्हणजे तो गांभीर्यानं घेतला पाहिजे. हा साधा ताप आहे म्हणून लक्ष न देणं, स्वतःचे स्वतः उपचार करणं हे प्रकार टाळायचे आहेत. कारण कधी कधी काय होतं की सुरुवातीला 2-3 दिवस ताप येतो, आपण काहीतरी औषध घेतो, जरा असं वाटतं की बरं झालं आणि आपण कामावर जाऊ लागतो. परंतु डेंग्यू हा जो आजार आहे त्याच्यामध्ये 3-1 दिवसांनी जेव्हा तापाचा जोर कमी होतो तेव्हा खऱ्या अर्थानं तो आजार गंभीर व्हायला सुरुवात झालेली असते. आणि त्यामुळे आपण तिथे थोडं फसल्यासारखं होतं आणि आपल्याला वाटतं की हा बरा होतोय आणि प्रत्यक्षात तशी स्थिती नसते. म्हणून आपण स्वतःचे स्वतः उपचार करण्याऐवजी ताप आला तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं, योग्य वेळेला चाचण्या करणं हे फार आवश्यक असतं. अगदी. जसं तुम्ही म्हणालात तसं की एक 3 दिवसानंतर घरगुती औषधं घेतली किंवा आपल्याला माहिती आहेत की ताप आला की ही औषधं घेतली की बरं वाटतंय, म्हणून तसं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य आहे. तर नेमकी लक्षणं मॅडमने सुद्धा मगाशी उल्लेख केलेला आहेच की काही लक्षणं दिसतात, अंगावर पुरळ उठणं किंवा स्नायू दुखणं वगैरे. या व्यतिरिक्त आणखीन काही लक्षणं दिसून येतात का? मुळात लक्षणं दिसेपर्यंत थांबणं चुकीचंच आहे, कारण का ताप आला की डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही योग्यच. पण तरीही आपल्याला एक माहिती घेण्याच्या उद्देशाने हा ताप येतो ना तेव्हा जसं मॅडमनी सांगितलं की डोळ्याच्या मागे दुखतं आणि विशेषतः डोळ्यांची आपण हालचाल वगैरे केली किंवा डोळ्यावर हाताने थोडासा दाब दिला तर ते अजूनच दुखतं. शिवाय आपलं अंग मोडून येतं, खूप थकवा येतो, खूप म्हणजे हे जे विषाणूचा आजार आहे आणि त्यामुळे तो आपल्याला अतिशय अशक्तपणा, एक उलटीची भावना ह्या सगळ्या गोष्टींसकट येतो. तर त्यामुळे साधारणपणे हे सगळं दिसायला लागल्यानंतर कोणी घरी थांबत नाही. त्यानंतर डॉक्टरांकडे माणसं जातात आणि त्यानंतर मग रक्ताच्या तपासण्या वगैरे सुरू होतात. 3 दिवस उलटल्यानंतर डेंग्यूची जी पहिली चाचणी आहे ती आपल्याला माहिती देऊ शकते की या व्यक्तीला डेंग्यू आहे किंवा नाही. तर तशा प्रकारच्या चाचण्या आहेत त्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये पण उपलब्ध आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण फक्त 50 दवाखान्यांमध्ये त्या उपलब्ध केल्या होत्या, परंतु आता महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुद्धा ह्या चाचण्या मोफत उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच कोणाला एखादी गोष्ट परवडत नाही वगैरे असंही कारण येऊ नये, तर ह्या सरकारी केंद्रांवर पण चाचण्या केल्या जातात आणि म्हणून त्या योग्य वेळेस करून त्याचं निदान करून घेणं हे फार आवश्यक असतं. नेमक्या तपासण्या कोणत्या आहेत या मुद्द्याकडे आपण यायचं आहेच, पण त्यापूर्वी डेंग्यूचे प्रकार आहेत का? म्हणजे डेंग्यू म्हटलं की ताप येणं किंवा ही इतर लक्षणं तुम्ही सांगितलेली आहेच, पण त्यातही काही प्रकार असू शकतात का? डेंग्यूचे साधारणतः 4 विषाणू आपल्या भारतामध्ये आढळतात. त्यापैकी पण पहिला आणि दुसरा विषाणू जो आहे त्यात तो मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि हा जो डेंग्यू आहे इतर विषाणूजन्य आजाराप्रमाणे तापासारखा ताप म्हणून येतो, पण जर त्याने गंभीर रूप धारण केलं तर त्याला आपण डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हेमरेजिक फीवर असं म्हणतो. डेंग्यू हेमरेजिक फीवर मध्ये जसं मी मगाशी म्हटलं ती रुग्णांना रक्तस्राव व्हायला सुरुवात होते आणि या रक्तस्रावाबरोबरच रक्तवाहिन्यांमधलं पाणी शरीराच्या इतर भागांमध्ये साठायला लागतं. त्यामुळे पोटामध्ये पाणी होणं किंवा फुफ्फुसामध्ये पाणी होणं असे प्रकार व्हायला लागतात. आणि जेव्हा ही पाण्याची मात्रा कमी होते
त्याच वेळेला मेंदूला पण इजा होण्याची शक्यता असते, रक्तस्राव होण्याची शक्यता असते, मेंदूमध्येही रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळेला रुग्णांना त्यांची शुद्ध हरपते किंवा त्यांना आकडी येण्याची संभावना असते. छातीमध्ये जर रक्त झालं तर रक्ताच्या उलट्या होऊ शकतात किंवा श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागतो. अशा वेळेला रुग्ण दगावण्याची शक्यता खूप जास्ती असते. त्यामुळे या रुग्णांना ताबडतोब ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता असते आणि त्यांना रुग्णालयात ऍडमिट करून ती ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. बरं बोला. हे जे प्रकार आहेत त्यात आपल्याला कसं कळणार की एखादा रुग्ण हा गंभीर होईल किंवा नाही, तर त्यासाठी एक टॉर्निके टेस्ट नावाची एक चाचणी असते. जेव्हा असा ताप यायला लागतो तेव्हा एक साधी तपासणी करता येते. ते म्हणजे आपण जेव्हा ब्लड प्रेशर घेतो तेव्हा जो दंडाला टॉर्निके बांधला जातो तसं तो बांधून आपले जे ब्लड प्रेशर वरचं आणि खालचं आहे त्याच्या साधारण मध्यावर येईल अशा ब्लड प्रेशरवर आपण तेवढा प्रेशर देऊन जर का थांबवलं आणि एक 5 मिनिटं आपण तसंच थांबून ठेवलं आणि त्यानंतर जर का आपल्या त्वचेवर, त्या हाताच्या त्वचेवर जिथे तो बांधलेला आहे तिथे जर का रक्तस्राव होणारे ठिपके यायला लागले, तर मग आपल्याला त्याची कल्पना येते की कदाचित हा रुग्ण थोडा गंभीर होऊ शकेल. बरं. दुसरं म्हणजे डेंग्यूचे हे जे काही प्रकार आहेत की साधा डेंग्यू, त्यानंतर हेमरेजिक फीवर आणि शॉक सिंड्रोम, याच्यातले बहुसंख्य रुग्ण हे सौम्य प्रकारचे असतात. म्हणजे जास्तीत जास्त रुग्ण हे साधा ताप येऊन असेच बरे होतात, म्हणजे आपल्याला कळतही नाही की यांना डेंग्यू झाला होता किंवा नाही. आणि त्यातले केवळ 2 ते 4% रुग्ण आहेत ते खरोखर गंभीर होऊन हॉस्पिटलपर्यंत येतात. त्यामुळे बरेचसे रुग्ण हे घरी पण बरे होतात. म्हणजे डेंग्यू झाला म्हणजे तो प्रत्येक रुग्ण इस्पितळात दाखल होईल किंवा गंभीर होईल असं नसतं. त्यामुळे डेंग्यूचं निदान झालं म्हणून पहिली गोष्ट कोणी घाबरून जायचं नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे की न घाबरता योग्य ते ज्या वैद्यकीय चाचण्या आहेत त्यांना सामोरं जाऊन जर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधं घेतली तर मला वाटतं आपला हा एक खूप छान उपचार पद्धती होऊ शकते, नाही का? मॅडम तुम्ही म्हणालात तसं की काही रुग्ण हे अगदी घरच्या घरी सुद्धा बरे होऊ शकतात. म्हणजे डेंग्यू आलं की सर्वप्रथम न घाबरणं हा एक खूप महत्वाचा उपाय ठरू शकतो. पण मुळात डेंग्यूचा प्रसार कसा होतो? डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टा ह्या मच्छरांच्या चावण्यामुळे होतो. ज्या रुग्णाला डेंग्यू झालेला आहे त्याला ताप येण्याच्या आदल्या दिवसापासून किंवा ताप आल्यानंतर पुढले 5 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये जेव्हा एखादा मच्छर चावतो तेव्हा तो ते विषाणू आपल्या शरीरात घेतो. त्यानंतर साधारण 10 दिवसांनी हा डास इतरांना इन्फेक्शन द्यायला सुरुवात करतो. आता ह्यात असं होतं की हा एकदा मच्छर त्याच्यामध्ये विषाणू गेल्यानंतर तो पूर्ण आयुष्यभर तर डेंग्यूचा प्रसार करत राहतोच, परंतु आपल्या अंड्यांमार्फत तो डासाच्या पुढल्या पिढीपर्यंत सुद्धा तो पोहोचवतो. आणि त्यामुळे डेंग्यूची समस्या ही थोडी अधिक जटिल अशी होते. तर मुख्यतः डासांमार्फतच होतो आणि हे डास आपल्या घरात असतात, घरातल्या अंधाऱ्या जागेत असतात आणि ते दिवसा सुद्धा चावतात. या डासांचं वैशिष्ट्य असं की ते एकाहून अधिक वेळा चावतात आणि एकाहून अधिक व्यक्तींना चावतात. आणि ह्या डासांची उडण्याची जी कक्षा आहे ती 400 मीटरपेक्षा जास्ती नसते. त्यामुळे होतं असं की एखाद्या वस्तीत साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण आढळला तर त्या कुटुंबात किंवा त्या घराच्या अवतीभोवती तुम्हाला इतर केसेस किंवा इतर रुग्ण सुद्धा आढळतात. बरोबर. आणि म्हणून डेंग्यूचं हे एक वैशिष्ट्य आहे की ज्याला मी क्लस्टरिंग ऑफ केसेस म्हणतो. म्हणजे एखाद्या विभागात किंवा एखाद्या सोसायटीत, एखाद्या कॉलनीत आपल्याला एकाहून अधिक रुग्ण दिसतात. ते यामुळे की ही जी त्या मच्छरांची सवय आहे त्यामुळे एकच मच्छर ज्याच्यामध्ये विषाणू आहे तो अनेक व्यक्तींना चावू शकतो आणि एकाहून अधिक वेळा चावू शकतो आणि तो एका ठराविक मर्यादेत उडतो. आणि म्हणून हे एकाहून अधिक रुग्ण आढळण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. हा आजार मलाही काही सांगायचंय. हा आजार साठलेल्या पाण्यात पण स्वच्छ पाण्यामध्ये पण होऊ शकतो. कारण जिथे जिथे स्वच्छ पाणी साठवलेलं असतं, अशी पिंप असतील किंवा बांधकामासाठी साठवलेलं टाक्यांमधलं जे पाणी असतं किंवा डबकी असतील रस्त्यावरची ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठून राहिलं असेल, टायर्स राहिलेले टायर्स असतील किंवा इव्हन नारळाच्या करवंड्या असतात, पत्राचे डबे ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये पाणी साठून राहिलेलं असतं आणि ते आपण उपसा केला नाही त्या पाण्याचा तर त्याच्यामध्ये हे मच्छरांची पैदास होत असते. त्यामुळे हे जे मच्छर आहे ते आपल्या घराच्या आसपासच निर्माण होत असतं. बरोबर. आणि ही पैदास होण्याकरता अगदी चमचाभर एवढं पण पाणी पुरतं. आणि त्यामुळे आपल्या जे कुंड्या ठेवलेल्या असतात झाडांच्या,
फुलझाडांच्या वगैरे त्याच्या खाली आपण एक प्लेट ठेवतो, त्याच्यात काही पाणी साठलेलं असतं किंवा घरात शोभेची झाडं ठेवलेली असतात, काही फेंगशुईच्या नावाने पण ठेवलेली असतात. तर असे जे छोटे छोटे घरातले स्वच्छ पाण्याचे साठे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे मच्छर वाढत असतात. आपल्या घराच्यावरच्या टाक्या असतात, पाण्याच्या टाक्या, तिथे सुद्धा आपल्याला ते आढळू शकतात. आणि म्हणून कुठलाही पाण्याचा साठा, मग तो टायरमुळे असेल, घरावर आपण जे पावसात बरेचदा बैठी जी घरं असतात तिथे प्लास्टिकची मोठी शीट्स घालून त्याच्यावर वजनं ठेवलेली असतात, तिथे पाणी साठलेलं असतं. तर अशा छोट्या छोट्या साठ्यांमध्ये सुद्धा डासांची पैदास होऊ शकते आणि ती आपल्याला टाळायची. म्हणून ते आपल्याला जसं पिंपाचं आपण म्हणतो, काय होतं की पिंप साधारणपणे पूर्ण असं नसतं भरलेलं, त्याची एक थोडीशी पाणी थोडं वापरलं जातं. आता ती पाण्याची जी पातळी असते त्याच्याहून थोडा वरचा जो ओलसर भाग असतो तिथे ती अंडी जी आहेत ती चिकटलेली असतात. आणि आपण सांगतो की 7 दिवसातून 1 दिवस ते रिकामं करा आणि पुन्हा भरा, पण ते नुसतंच रिकामं करून आपण भरलं तर त्याचा तेवढा आपल्याला फायदा होत नाही. ते रिकामं केल्यानंतर ते कोरडं करायला पाहिजे किंवा त्या कडा थोड्या स्वच्छ करायला पाहिजे, तरच ती तिथून अंडी जातील. कारण ही जी अंडी आहेत ती वर्ष सुद्धा वातावरणामध्ये टिकून राहतात. आणि आपल्याकडे मला वाटतं आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे डासांना पोषक असं त्यांची वातावरण अनुकूल आहे. वर्षाभरांनी किंवा 1.5 वर्षांनी सुद्धा ते म्हणजे त्याचं रूपांतर अळी आणि नंतर मच्छरामध्ये होतं. म्हणजे खरं तर प्रतिबंध करणं खूप चांगलं आहे. त्या नेमक्या उपाययोजना काय आहेत याविषयी जाणून घ्यायचे, पण त्यापूर्वी आपण संवाद साधलाय सहाय्यक आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टर शीला जगताप यांच्याशी. मॅडम नमस्कार. हॅलो. हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. डेंग्यू आणि त्यावरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी आज आपण जाणून घेतोय, तर आपला अनुभव काय सांगाल? डेंग्यू आणि त्याबद्दलच्या ज्या प्रतिबंधक उपाययोजनांबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे जी एक मोहीम हाती घेतली जाते त्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. यामध्ये जेव्हा आपल्याला एक डेंग्यूचा रुग्ण आढळतो परिसरामध्ये, तेव्हा त्या परिसरामध्ये जेव्हा आपण सर्वेक्षण करतो, एक साधारणतः 100 मीटर एरिया किंवा 500 घरांचं आपण सर्वेक्षण करतो. आणि या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की साधारणतः डेंग्यू डासाचा प्रसार करणारे हे जे एडिस इजिप्ती डास आहेत, हे डास घरात आणि घराच्या आजूबाजूला साधारणतः आपल्याला आढळून येतात. यामध्ये पाणी साठवण्याची भांडी, पिंप, फुलदाण्या, कुंड्याखालची भांडी किंवा जुन्या पद्धतीचे कूलर, फ्रीज किंवा बऱ्याच वेळेला पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी, घराच्या छतावर टाकलेले प्लास्टिक, तसेच आजूबाजूच्या परिसरात पडलेल्या टाकाऊ वस्तू, करवंट्या, टायर, प्लास्टिकच्या बाटल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गणेशोत्सव येतोय, त्यामुळे गणपतीसाठी बरेच जण थर्माकोलची आरास करतात आणि थर्माकोलची आरास नंतर थर्माकोल आपलं इकडे तिकडे टाकून दिलं जातं. या थर्माकोलच्या बॉक्समध्ये सुद्धा पाणी साठून त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे डेंग्यूचा जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला घरात आणि घराच्या आजूबाजूला ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू जमा होऊ देता कामा नयेत, त्या ताबडतोब आपण नष्ट केल्या पाहिजेत. किंवा घरातली जी पाण्याची भांडी आहेत, रांजण आहेत, त्यांना व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे. आणि जर झाकण नसेल तर ऍटलिस्ट आपण स्वच्छ जुन्या फडक्याने त्यांचं तोंड बांधून ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की पाण्याची भांडी झाकल्यामुळे डास त्याच्यात अंडी घालू शकत नाहीत आणि अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा आणि प्रकाश जो आवश्यक असतो तो त्यांना मिळत नाही आणि अशा प्रकारे मग आपण डासोत्पत्ती रोखण्यासाठी मदत होते. दुसरी धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं मॅडमने सुद्धा सांगितलं आणि आत्ताच आपलंही तेच बोलणं झालं होतं की मुळात डासांची उत्पत्ती होऊ न देणं आणि त्याच्यासाठी स्वच्छता राखणं किंवा आजूबाजू आपली जी घरामध्ये भांडी वगैरे असतात ती स्वच्छ करून ठेवणं हे केव्हाही चांगलं. काय सांगाल मॅडम याबद्दल? हो बरोबर. ही भांडी तर स्वच्छ करून ठेवणं अगदी योग्य आहे आणि आठवड्यातनं 1 दिवस तो ड्राय डे पाळायचा आहे, जसं रुजुता मॅडमनी सांगितलं की सगळी भांडी पाणी रिकामं करून ती भांडी स्वच्छ करून ठेवायची, जेणेकरून जे काही अंडी असतील ती नष्ट होतील. त्याचबरोबर ती घरातले कोणे जे कानाकोपऱ्यामध्ये मच्छरांची पैदास खूप जास्त होत असते, तर असे कानेकोपरे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत. आठवड्यातनं 1 दिवस तिकडे सामानाची हलवा करून, जेणेकरून मच्छर तिथे नवीन निर्माण होणार नाहीत अशी काळजी घेतली पाहिजे. बरोबर.
खरं तर आपण याविषयीच म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखीन कोणत्या कोणत्या केल्या पाहिजेत याविषयी जाणून घेऊया. तुमच्या दोघींच्या बोलण्यातनं तर ते जाणवलंच, प्लस डॉक्टर शीला जगतापांशी सुद्धा आपण संवाद साधला आणि त्यांनी हे सांगितलं की आपल्याकडे ते डासांना एक पोषक वातावरण आहे आणि ते वातावरण निर्माण करू न देणं हाच एक खूप महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण ठरू शकते, नाही का. मग अशा वेळेला डेंग्यू समजा झाल्यानंतर लक्षणं काय दिसतात याविषयी तर आपण बोललेलो आहोतच. मग त्याचं निदान कसं केलं जातं, काय सांगाल मॅडम? साधारणतः मच्छर चावल्यानंतर 3 ते 7 दिवसात रुग्णाला ताप येतो आणि डेंग्यूची लक्षणं दिसायला लागतात. आणि अशा वेळेला जेव्हा ताप येईल तेव्हा 24 तासात ताप उतरला नाही तर मग रक्त चाचणी करणं खूप गरजेचं असतं. अशा वेळेला पहिल्या 5 दिवसामध्ये PCR टेक्निकने अँटीजेन टेस्ट म्हणजे NS1 अँटीजेन ही टेस्ट आपण करावी, ज्याच्यामध्ये त्या डेंग्यूचं अँटीजेन डिटेक्ट होतं आणि पेशंटला डेंग्यू झाला असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पलीकडे जर ताप येत असेल आणि त्याच्या पलीकडे जर रोगनिदान करण्याची पाळी आली तर त्यावेळेला अँटीबॉडी टेस्ट जी एलायझा टेक्निकने केली जाते, IgM अँटीबॉडीज, हे टायटर पॉझिटिव्ह येऊ शकतं. बऱ्याच वेळेला ही टेस्ट सुरुवातीच्या काळात निगेटिव्ह येते. ते प्रत्येक रुग्णाची प्रतिकारशक्ती ही वेगवेगळी असते, त्यामुळे कदाचित 8 दिवसानंतर अजून टेस्ट केल्यानंतर ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. जेव्हा डेंग्यूचं निदान होतं तेव्हा पहिल्यांदा प्लेटलेट्स काउंट त्यांचे नॉर्मल असतात, पण जसं ताप उतरायला लागतो 3 ते 4 दिवसानंतर ताप उतरायला लागतो तेव्हा त्यांचे प्लेटलेट काउंट्स कमी व्हायला सुरुवात होतं. आणि अशा वेळेला एक साधारण प्रतिक्रिया असते की प्लेटलेट कमी झाले, आता आमचा पेशंट सिरियस झाला की काय, पण तसं नसतं. आणि ती एक नॉर्मल प्रोसेस आहे की डेंग्यू म्हणलं की प्लेटलेट्स कमी होणार आणि खूप काहीतरी गंभीर आणि बरेच जण मग धावाधाव करायला लागतात प्लेटलेट वाढवण्यासाठी आणि मग गरज नसताना त्यांना प्लेटलेट्स चढवण्याची मागणी केली जाते. बरोबर. पण प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्स कमी झाल्यावरती रक्तस्राव होईलच याची संभावना नसते. प्लेटलेट काउंट साधारणतः नॉर्मल व्यक्तीमध्ये 1.5 लाखाच्या वरती असतो, तर हे 1 लाखाच्या खाली यायला लागल्यानंतर आम्ही त्याला प्लेटलेट्स कमी झाले असं म्हणतो. पण ही प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर सुद्धा ते 20,000च्या खाली गेल्यानंतरच रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. पण दरवर्षी बऱ्याचशा अशा रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की 10,000च्या खाली जर प्लेटलेट्सची मात्रा झाली तर त्यांना प्लेटलेट चढवण्याची प्रोफिलॅक्टिकली प्लेटलेट चढवण्याची गरज भासू शकते. याच्यावरती जर प्लेटलेट्स असतील तर आपण पेशंटना ऑब्झर्व्ह करू शकतो आणि जर त्यांना कुठून रक्तस्राव येत असेल, रक्तात लघवीतनं किंवा नाकातोंडातून दातातून रक्तस्राव तर मात्र कोणत्याही प्लेटलेट लेवलला त्यांना प्लेटलेट चढवण्याची गरज भासू शकते. बरं, म्हणजे रक्तस्राव झाला तरच प्लेटलेट्स चढवण्याची, बाहेरून देण्याची एक आपण म्हणू शकतो प्रक्रिया होऊ शकते. अदरवाईज तसं घाबरण्याचं कारण नाही, कारण 1-2 दिवसानंतर ते प्लेटलेट्स आपोआप वाढायला सुरुवात होते आणि त्यावेळेला मग काही औषधांची गरज भासत नाही. बरं. तर याच काळामध्ये काय होतं की हा जो रुग्ण आहे त्याच्या शरीरातलं खूप सारा द्रव पदार्थ जो आहे हा निघालेला असतो आणि त्यामुळे जसं निर्जलीकरणामध्ये होतं तशा प्रकारचे परिणाम या रुग्णामध्ये आढळू लागतात. जो रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यासाठी शिरेतून वगैरे द्रव्य चालू असतात, परंतु जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्यांच्या बाबतीतही आपल्याला त्यांचं निर्जलीकरण न होऊ देणं आणि त्यांच्या शरीरातले द्राव आहेत ते व्यवस्थित राहणं याकडे आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला खूप उपयोगी पडते ती म्हणजे जलसंजीवनी किंवा ORS, जे आपण साधारणतः जुलाब वगैरे होतात तेव्हा वापरतो की नाही, तीच जलसंजीवनी इथे पण आपल्याला खूप उपयोगी पडू शकते. त्या व्यतिरिक्त घरात इतरही जे द्रव पदार्थ आपण खायला देऊ शकतो असे आपण त्या रुग्णाला देत राहिलं पाहिजे. मग भाताची पेज असेल, ताक असेल, डाळ, म्हणजे द्रव पदार्थ जे आहेत ते त्या व्यक्तीला देणं फार आवश्यक असतं. कारण जे रक्तवाहिन्यांमधला जो द्राव आहे तो निघून गेल्यानंतर एक प्रकारचा घट्टपणा येतो किंवा त्याच्यामुळे जे काही नुकसान होतं ते आपल्याला जलसंजीवनी किंवा तोंडानं दिलेले जे द्रव पदार्थ आहेत ते देऊन आपल्याला टाळता येतं. आणि त्यामुळे म्हणजे ही गोष्ट आपण खूप लक्षात ठेवली पाहिजे. नेमकी रुग्णांसोबत नातेवाईकांनी कोणती काळजी घ्यायची त्यावेळी, म्हणजे त्यासाठी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहेच. याच विषयी आणखीन जाणून घ्यायचे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. वंदना काळे आपल्याशी बोलतायत पवईहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझं नाव वंदना काळे, मी पवईमधनं बोलतीये. माझा प्रश्न असा आहे की घरामध्ये आपण स्वच्छता ठेवतो तरी पण मच्छर घरामध्ये येतात.
त्यामुळे आपण काय करतो की मच्छरसाठी काही लोशन वगैरे लावण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यापासून काही साईड इफेक्ट असतात का? आणि मला रात्रीचाच ताप येतो. बरं बरं बरं, धन्यवाद. चालेल. काय सांगाल मॅडम? नाही, तुम्ही हे चांगलं करतायत की मच्छरांचा त्रास होण्या म्हणून तुम्ही काही स्वतःचं संरक्षण करण्याकरता लोशन वापरतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मच्छरांसाठी आपल्याला सर्वच दृष्टीने प्रयत्न करायला लागतात. जसं त्यांचे उगम आहेत ते कमी करायला लागतात किंवा घरातलं त्यांचं प्रमाण कमी करायला लागतं, तसं मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे किंवा घराला जाळ्या बसवल्या पाहिजेत. आता हे मच्छरदाणीचा वापर करताना आणि काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते म्हणजे ती सफेद रंगाची हवी, त्याचे जे होल्स आहेत ते कुठे फाटलेली असता कामा नये, ह्या गोष्टी करायच्या. आणि त्या व्यतिरिक्त हे जे अगरबत्त्या म्हणा किंवा अंगाला लावण्याची जी काही मलम आणि लोशन मिळतात त्यांचा वापर करावा. त्याच्यामध्ये काही नुकसान असं काही नाहीये. आणि रात्रीचा जो ताप आहे त्याची इतरही कारणं असू शकतात, त्यासाठी आपल्याला सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यांनी जो आता प्रश्न विचारला की ते लोशन लावतायत, पण ते लोशन मान्यता प्राप्त असलं पाहिजे, कारण कुठूनही लोशन घेतलं तर त्याचा दुष्परिणाम होईल की नाही हे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून ठरवा. हे सगळं लावण्यापेक्षा त्यांनी नॅचरल प्रोटेक्शन, नैसर्गिक प्रोटेक्शन जसं मच्छरदाणी म्हणाले किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वगैरे वापरणं हे केव्हाही चांगलं. अगदी लोशन लावायची पाळी आली तर जे सरकार मान्य आहेत असेच लोशन्स वापरावी त्यांनी, आणि त्यांचा वापर कमीत कमी करावा. त्यांनी ज्याप्रमाणे म्हटलं की त्यांना रात्रीचा ताप येतो, साधारण डेंग्यूचा ताप हा असतो जो दिवसभर असतो ताप, आणि तो एकदम खूप जास्ती प्रमाणात असतो ताप, अंग दुखून वगैरे ताप येतो. जर रात्रीचा ताप येत असेल तर तो साधारणतः मलेरिया वगैरे मध्ये असा मुदतीचा ताप असतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या कराव्यात. बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्या घरामध्ये एक डेंग्यूचा पेशंट आढळला की बाकीच्यांना वाटतं की आपल्यालाही डेंग्यूच झालेला आहे, पण ते असं नसतं. ते कधी मलेरिया असू शकतं किंवा दुसरे काही व्हायरल इन्फेक्शन जसं इन्फ्लुएन्झा आहे किंवा त्यांना दुसरं काही इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे स्वतः न ठरवता आपल्या पुन्हा तोच आहे की स्वतः न ठरवता डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य आहे, नाही का? डेंग्यूची लक्षणं झाल्यानंतर नेमकं कशा तपासण्या केल्या जातात, किंवा हा एक जो गैरसमज आहे की प्लेटलेट्स कमी होतात, तोही गैरसमज आता बऱ्यापैकी दूर झाला असेलच, याबद्दल खात्री आहे. पण इथे आणखीन एक मुद्दा असा आहे की समजा ज्या रुग्णांना डेंग्यू झालेला आहे आणि त्यांना त्यापूर्वीच डायबिटीस आहे किंवा बीपीचा त्रास आहे, मग अशा वेळेला थोडीशी धोक्याची पातळी जास्त असते का? थोडीशी नाही, चांगलीच जास्ती असते. कारण ज्यांना आपण जोखीम गट म्हणू की अतिशय लहान वयानं लहान असलेले, म्हणजे लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, ज्यांना डायबेटीस आहे किंवा ज्यांना जन्मजात हृदयाचा काही आजार आहे किंवा जुनाट दुखणी आहे, जसं की जुनाट किडनीची काही दुखणी असतात, लिव्हरची असतात, किंवा ज्यांना हिमोग्लोबिनोपॅथी ज्याला आपण म्हणतो किंवा थॅलेसेमिया सारखे विकार आहेत की ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतात, किंवा जे लोक खूप काळ वेदनाशामक औषधं खात असतात, तर अशा व्यक्तींना म्हणजे डेंग्यूचे दुष्परिणाम होण्याचं प्रमाण हे जास्ती असतं. आणि म्हणून अशा बाबतीत आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. बरोबर, कारण जोखीम गट तर आहेतच. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की डेंग्यू हा आजार विषाणूजन्य आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक असं काही औषध नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीची प्रतिकार शक्ती हेच ठरवत असते की त्या आजाराचं प्रमाण किती जास्त किंवा कमी असेल. तर हे जे डायबिटीस किंवा अजून जसे काही प्रतिकार क्षमता ज्यांच्यामध्ये कमी झालेली असते, असे जे आजार असतात त्यांच्यामध्ये त्या विषाणूला मारण्यासाठी जी काही प्रक्रिया शरीरामध्ये तयार होत असते ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांचा आजार बळावण्याची शक्यता खूप जास्ती असते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे या मुद्द्याकडे यायचं आहेच, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विलास खेडेकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की प्लेटलेट्स कमी झाल्या तर पपईच्या पानांचा रस दिला जातो खूप वेळा, तर ते प्रमाण किती असावं आणि ते बरोबर आहे का, त्यांनी काही अपाय होत नाही ना, असं विचारत होतं. बरोबर, धन्यवाद. काय सांगाल, पुन्हा एकदा घरगुती उपाय आलेला आहे त्याच्यात आलेले आहेत.
मी जसं मगाशी म्हटलं की ताप कमी झाल्यानंतर प्लेटलेट कमी होतात आणि मग सगळे लोक घाबरून जातात की आता धावाधाव होते प्लेटलेट त्यावेळेला. कमी झालेत, आता काहीतरी करून आपल्याला प्लेटलेट वाढवायला पाहिजेत. पण एवढं लक्षात घेतलं पाहिजे की ही एक नॅचरल प्रोसेस आहे त्या आजाराची. त्यामुळे काही 2-3 दिवसानंतर ते प्लेटलेट स्वतःहून सुद्धा वाढायला सुरुवात होणार आहे. पण असं असतं ना की आपल्याला त्या आजारासाठी काहीतरी औषध दिल्याशिवाय आपलं समाधान मिळत नाही. त्यामुळे मग एकाने नाही सांगितलं तर दुसरे काहीतरी उपाय केले जातात. तर पपया हा जो प्रकार आहे त्याच्यावरती अजून संशोधन चाललेलं आहे. त्या संशोधनाचं निदान आपल्याला पूर्णपणे मिळालेलं नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भात आपण काही सांगू शकत नाही. पपयाचं जे झाड फळ आहे किंवा पानं जी आहेत ती पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये वापरली गेलेली आहेत औषधांच्या उपचारांसाठी काही. त्यामुळे त्याच्यामध्ये ते वापरण्यामध्ये काही धोका नाही आहे. पण त्याचं प्रमाण खूप जास्ती असू नये आणि ते घेताना सुद्धा तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्यांनी जर सांगितलं तरच घ्या, कारण त्यामध्ये अजून संशोधन होण्याचं बाकी आहे. म्हणजे मुळात वैद्यकीय सल्ला केव्हाही महत्वाचा किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं कुठल्याही गोष्टीसाठी महत्वाचं आहे. इथे तर आपण आरोग्याशी खेळणार आहोत नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मनीष पाटील आपल्याशी बोलतायत नंदुरबारहून. नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम, मी मनीष पाटील नंदुरबारहून बोलतोय. माझा प्रश्न असा होता मॅडमांना की डेंग्यू पॉझिटिव्ह आल्यानंतर टेस्टमध्ये सुरुवातीला प्लेटलेट कमी होतात, परंतु नंतर काही कालावधीनंतर प्लेटलेट वाढल्यानंतर डेंग्यू किती काळापर्यंत पॉझिटिव्ह राहतं मॅडम ब्लडमध्ये? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल? त्यांचा प्रश्न असा आहे की डेंग्यू एकदा पॉझिटिव्ह आला आणि प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर प्लेटलेट्स नॉर्मल झाले, तो पेशंट बरा झालेला आहे, तरी सुद्धा डेंग्यू ऍक्च्युली एकदा डेंग्यूचं इन्फेक्शन झालं, सपोज डेंग्यू 1 व्हायरसने इन्फेक्शन झालं तर आयुष्यभर तो पेशंट त्याला डेंग्यू 1 ने इन्फेक्शन होणार नाही, त्याची त्याला इम्युनिटी आलेली असते. पण आपल्या देशामध्ये 4 प्रकारचे डेंग्यूचे व्हायरस आढळतात. त्यामुळे डेंग्यू 2, डेंग्यू 3 बाकीचे डेंग्यू व्हायरसने त्याला इन्फेक्शन होऊ शकतो. हे जे अँटीजन आहे डेंग्यू व्हायरस NS1 अँटीजन, ते फक्त पहिल्या 5 दिवसामध्ये पॉझिटिव्ह येऊ शकतं. पण ते अँटीबॉडीची जी टेस्ट आहे ती 21 दिवसापर्यंत पॉझिटिव्ह येऊ शकते, त्याच्यानंतर नाही येऊ शकत. त्यामुळे परत जर त्यांना डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना परत दुसऱ्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं आहे. म्हणजे मुळात 4 प्रकार जे तुम्ही सांगितले त्या पद्धतीचं होऊ शकतो किंवा असू शकतो. समजा जर दुसऱ्या व्हायरसने त्याला इन्फेक्शन जर वारंवार त्यांचं येत असेल तर. पण एकदा इन्फेक्शन झालं की 21 दिवसापर्यंत ते अँटीबॉडीज दिसतात, पण त्या पेशंटला आयुष्यभर डेंग्यू 1 व्हायरस पासून त्याला प्रोटेक्शन तेवढी प्रतिकार शक्ती औषधांच्या माध्यमातून वाढवलेली असते असं नाही. ते व्हायरसचं जे नॉर्मल प्रोसेस आहे त्याच्यामुळे त्याला ती प्रतिकार शक्ती मिळालेली आहे. ओके, बरं. जसं आपण लहानपणी वॅक्सिनेशन देतो त्यामुळे आपल्याला प्रतिकार शक्ती मिळते, तसं होतं. पण डेंग्यू 2 मुळे होऊ शकतं त्याला. आणि असे रुग्ण ज्यांना एका डेंग्यू व्हायरसने इन्फेक्शन झालेला आहे आणि त्यांना दुसऱ्यांदा डेंग्यू व्हायरसने इन्फेक्शन दुसऱ्या टाईपने झाला, तर अशा रुग्णांना डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हेमरेजिक फीवर होण्याची शक्यता खूप जास्ती असते. त्यामुळे त्यांनी आपली काळजी अधिक घेतली पाहिजे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं जसं की लक्षणं कळलेली आहेत, प्रसार कसा होतो तेही कळलेलं आहे, त्यासाठी कोणत्या तपासण्या कराव्या लागतात तेही कळलेलं आहे. पण एकदा डेंग्यू झालाय हे निदान झाल्यानंतर नेमकी उपचार पद्धती कोणती असते? बरोबर आहे. जसं डेंग्यू इतर विषाणूंप्रमाणे ताप येतो त्या याच्यामध्ये, तर त्यांना ताप कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणजे पॅरासिटामॉल औषध जे आहे ते दिलं पाहिजे. त्याचबरोबर अंग स्वच्छ थंड पाण्याने पुसून घेणं जेणेकरून ताप कमी होईल, ही उपाययोजना करता येईल. अशा रुग्णांना तापामुळे किंवा त्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, तर अशा वेळेला त्यांना भरपूर पाणी देण्याची गरज असते. जवळजवळ 4 ते 5 लिटर पाणी, आणि हे पाणी फक्त पाण्याच्या स्वरूपात नाही तर भाताची पेज, फळांचे रस किंवा सूप असे जे काही घरगुती पाण्याची उपाययोजना आहेत त्या करता येतील. जर त्यांना उलट्या होत असतील आणि त्यांना पाणी घेता येत नसेल तर अशा रुग्णांना सलाईनमधनं पाणी देण्याचं पाणी किंवा क्रिस्टलॉइड्स द्यावे लागतात. आणि जेव्हा पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्याचबरोबर प्रोटीनचं प्रमाण कमी होतं आणि त्यांच्या पोटामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये पाणी साठायला लागतं, अशा वेळेला त्यांना कोलॉइड्स म्हणून जे असतात किंवा प्लाझ्मा किंवा कधी कधी रक्तही द्यावं लागतं. जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात आणि ब्लिडिंग व्हायला लागतं तेव्हा त्यांना प्लेटलेट्स चढवावे लागतात. आणि
या डेंग्यूच्या पेशंटना जसं मलेरियासाठी औषध आहे किंवा बाकी इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स आहेत तसं देऊ शकत नसतील तरी सुद्धा त्यांची प्रतिकारशक्ती जेव्हा कमी होते तेव्हा त्यांना दुसरे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला त्यांना अँटीबायोटिक्स सुद्धा देण्याची गरज भासते. जेव्हा त्यांना किडनीमध्ये इन्फेक्शन किडनीमध्ये पाणी कमी झाल्यामुळे किडनीचा आजार होतात तेव्हा त्याच्यासाठी उपाययोजना करावी लागते. बरोबर. डेंग्यू तर होतो पण रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे इतर सुद्धा आजार होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे त्याच्यावरही उपचार होणं फार गरजेचं असतं नाही का मॅडम? तुम्हाला काही सांगायचं? हा, इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे ताप आल्यानंतरचे पहिले 5 दिवस आहेत त्या काळात चावलेला मच्छर हा या रुग्णाकडून इतरांकडे डेंग्यू पसरवणार आहे. म्हणून ज्याला डेंग्यू झालेला आहे अशा रुग्णाला निदान या सुरुवातीच्या काळात तरी मच्छरदाणीमध्ये झोपवणं आणि त्याला मच्छर चावणार नाहीत आजार झाल्यानंतर सुद्धा हे पाहणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी हे जे आपण द्रव घ्यायचा सल्ला देतोय पण ज्यांना मधुमेह आहे त्यांनी खूप साखर असलेले फळांचे रस आहेत ते टाळले पाहिजेत कारण त्यांनी त्यांची शुगर किंवा साखर जी आहे ती अजून वाढणार आहे आणि आपल्याला खूप आवश्यक आहे की मधुमेह व्यक्तीची साखर नियंत्रणात ठेवणं जेणेकरून तो डेंग्यूचा मुकाबला चांगल्या रीतीनं करू शकतील. तर ह्या काही गोष्टी काळजी घेतल्या पाहिजेत नाही का? आणखीन जाणून घ्यायचं पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मृणाल भालचंद्र कुलकर्णी आपल्याशी बोलतात पनवेलहून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. बोला. सखी सह्याद्री ना? हो. हा, मी पनवेलहून कुलकर्णी बोलते. बोला. माझ्या मुलाला जून मध्ये डेंग्यू झाला होता तर त्याला अशक्तपणा भरपूर आला होता. तो भरून यायला किती काळ लागतो आणि नवजात बालकाला झाला तर काय आपण काळजी घ्यायला पाहिजे? बरं बरं बरं, धन्यवाद. जूनमध्ये डेंग्यू झाल्यानंतर एक अशक्तपणा आहे जसं तुम्ही म्हणाल तसं की रोगप्रतिकारक शक्ती मुळात कमी होते आणि त्यामुळे तो अशक्तपणा वाढीला असतो. तर मग अशा वेळेला अशक्तपणा भरून येण्यासाठी किती दिवस लागतात? बरोबर आहे. हा व्हायरस जो आहे तो पूर्ण शरीरभर पसरतो त्यामुळे रुग्णांना अशक्तपणा खूप होतो. त्याचबरोबर त्यांची पाण्याची मात्रा कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे त्यांना साधारणतः 1 ते 1.5 महिना अशक्तपणा असतो आणि अशा वेळेला त्यांनी पुरेशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना असं असतं की ताप कमी झाल्यानंतर ते नेहमीची कामं करायला सुरुवात करतात तर तसं न करता 8 ते 10 दिवस संपूर्ण विश्रांती आणि घरचं व्यवस्थित जेवण घेणं गरजेचं आहे. जेवणामध्ये सुद्धा प्रथिनं आणि अँटीऑक्सिडंट्स जे आपल्याला फळं आणि भाज्या याच्यातून मिळतं ज्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते अशांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. आणि नवजात बालकाला समजा जर डेंग्यू झाला तर? नवजात बालक हे जे असतं ते आपल्या या वातावरणात पहिल्यांदाच आलेलं असतं त्यामुळे ते वातावरणाशी जुळवून घेत असतं त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी असते. अशा वेळेला त्यांना खूप जपणं गरजेचं असतं. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते त्यांना नैसर्गिकच एक शक्ती दिलेली असते या सगळ्या वातावरणाशी झगडण्याची. त्यामुळे असं नाहीये की त्यांना खूप जास्ती प्रमाणात होईल पण त्यांना या सगळ्यापासून त्यांचा प्रतिकार व्हावा याच्यासाठी मातेचं दूध हे खूप उपयोगी आहे त्यांना. त्याचबरोबर त्यांच्या शरीरातल्या पाण्याची मात्रा कमी होणार नाही हे त्यांचं लघवीचं आणि त्यांच्या शौचाचं प्रमाण हे ठरवून त्यांचा आहार व्यवस्थित आहे की नाही हे ठरवावं आणि दूध हे उत्तम उपाय आहे त्याच्यावरती. आणि जर अशांना ताप आला तर लहान मुलांचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ताबडतोब घेऊन जावं आणि ते त्यांची तपासणी करून त्या रुग्णासाठी अजून काही उपाययोजना करता येईल का ते बघतील. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गौतम आपल्याशी बोलतात औरंगाबादहून. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर. हा बोला. मी गौतम अंगरक बोलतोय औरंगाबादवरून. माझा प्रश्न असा होता की डेंग्यू हे किती प्रकारचे असतात म्हणजे किती प्रकारच्या चाचण्या त्याच्यासाठी असतात आणि घशाशी काही रिलेशन आहे का त्याचं त्या रोगाचं पर्टिक्युलर? धन्यवाद. डेंग्यू नेमकी किती प्रकारचे असतात किंवा त्याचे प्रचार याविषयी मला वाटतं संपूर्ण कार्यक्रमात आम्ही माहिती दिलेली आहेच पण अगदी थोडक्यात त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की घशाशी काही संबंध आहे का तर त्याविषयी काय सांगाल मॅडम? हा म्हणजे डेंग्यू इतर व्हायरस प्रमाणे शरीरामध्ये नाकाद्वारे जात नाही तर तो मच्छर चावल्यामुळे जातो त्यामुळे घशाशी त्याचा डायरेक्ट संबंध नाही. पण ज्या वेळेला त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळी मात्र त्यांना घशामध्ये इतर जीवाणूंचा इन्फेक्शन होऊन
त्यांना घशाचे विकार होऊ शकतात. म्हणजे मुळात जसं मगाशी तुम्ही म्हणाल तसं की रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे डेंग्यू हा आजार असतोच, पण त्या सोबत इतर जीवाणू. सुद्धा आजार येऊ शकतात. त्यामुळे धोक्याची पातळी आपण थोडीशी ओलांडत असतो. मग अशा वेळेला आपण जेव्हा म्हणतो की प्रतिबंधात्मक उपाय केव्हाही चांगले, आणि हे प्रतिबंधात्मक उपाय आपण अगदी घर पातळीपासून ते गाव पातळी, शाळा पातळीवर करणं फार गरजेचं आहे. तर त्याविषयी दोघींची सुद्धा मला मतं जाणून घ्यायची. खरं तर वेळ थोडासा कमी राहिलाय, त्यामुळे अगदी थोडक्यात, कारण का हा विषय खूप महत्वाचा आहे आणि घड्याळ खुणवायला लागलंय, त्यामुळे काय सांगाल मॅडम? घरामध्ये तर आपण स्वच्छता ठेवणे, पाण्याचे अनावश्यक साठे काढलेच पाहिजेत. महापालिकेतर्फे ज्या आरोग्य सेविका असतात त्या आपल्या घरी घरी येत असतात आणि त्या अबेट नावाचं एक औषध असतं, त्या पाण्याच्या पिंपांमध्ये किंवा साठ्यांमध्ये घालत असतात. त्यांच्याशी आपण सहकार्य केलं पाहिजे. दुसरा एक उपक्रम आपण असा सुरू केला आहे की ज्या गृहनिर्माण संस्था असतात किंवा ज्या सोसायटीज असतात, जे जिथे थोडेसे आर्थिक थोड्या वरच्या स्तरातले लोक राहतात, तर त्यांना तसं काही फार आरोग्य कर्मचारी आल्यावर ते त्यांचं तेवढंसं स्वागत करताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून आपण एक नवीन प्रकार असा सुरू केला आहे की जो मुंबईचा कीटक नियंत्रण विभाग आहे, ते अशा सोसायट्यांमधले जे स्वयंसेवी म्हणजे स्वेच्छेने पुढे येणारे जे काही स्वयंसेवक आहेत त्यांना प्रशिक्षण देतात की कशा रीतीनं ब्रीडिंग ओळखता येईल, आणि त्यांना ते प्रशिक्षण देतात जेणेकरून ते आपल्या सोसायटीत स्वतःच पाहू शकतात, आठवड्यातून एकदा तरी जाऊन, की कुठे या प्रकारचं एडिस मच्छरांचं ब्रीडिंग तर नाहीये ना. आणि जवळजवळ आपण 6,000हून अधिक लोकांना याचं आवाहन केलं होतं आणि त्याला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. तर आपण जरूर अशा योजनांचा फायदा घ्यावा आणि पुढे येऊन आपल्या आपल्या सोसायटीजमध्ये कुठे ब्रीडिंग आढळतं का हे पाहण्याकरता लोक पुढे येऊ शकतात. शाळांबद्दल बोलायचं तर आपण शाळांमध्ये पण प्रशिक्षण देतो आहोत. आपल्याकडे एक व्हर्च्युअल क्लासरूम म्हणून प्रकार आहे, जिथे आपण काही जर का सांगितलं तर सर्व शाळांमधली सर्व मुलं त्याबद्दल ऐकू शकतात. तर तिथे आपण डेंग्यूच्या काही फिल्म्स दाखवत असतो. आपण मुलांना एक प्रतिज्ञा देतो की ज्यामुळे ते प्रवृत्त होतील की आपण घरात आणि घराबाहेर स्वच्छता राखू, पाण्याचे साठे होऊ देणार नाही, किंवा जे आपण मासे वगैरे वापरतो त्याबद्दलही मुलांना माहिती मिळेल. तर एक मोठ्या प्रमाणावर आपण एक जाणीव जागृती कार्यक्रम म्हणतो तो वस्ती पातळीवर राबवत असतो. खूप ठिकाणी आपण पोस्टर्स लावत असतो. तर नागरिकांनी हे करायचं की सजग व्हायचं आहे की या पोस्टर्समध्ये काय लिहिलं आहे, हे जे संदेश आहेत ते आपल्यासाठी आहेत, ते जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. कारण शेवटी असं आहे की नुसतं ज्ञान मिळवून उपयोग नाही, ते आचरणात आणलं पाहिजे. तर हा आजार नुसता विषाणूचा नाहीये, तर तो आपल्या वर्तणुकीशी सुद्धा संबंधित आहे. तर त्यामुळे आपण डेंग्यू आपल्याला नको आहे आणि आपल्याला तो हटवायचा हे ठरवायचं आधी, मग आपण आपल्या वर्तणुकीत हे योग्य ते बदल करू शकू आणि या सगळ्याचा फायदा घेऊन डेंग्यूवर नियंत्रण मिळवू शकू, मात करू शकू. मॅडम, आपण काय सांगाल याविषयी? आपल्या देशाच्या भौगोलिक रचनेमुळे आपण पूर्णपणे तर हा आजार टाळू शकत नाही, पण त्याचा प्रभाव आपण पुष्कळ प्रमाणात कमी करू शकतो. याच्यासाठी अनावश्यक पाण्याचे साठे टाळणे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम हे खूप महत्वाचं आहे. आणि जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढली की आपल्याला डेंग्यूचा प्रादुर्भावच होणार नाही. बरोबर बरोबर. अजून एक मुद्दा म्हणजे गावोगावी जे वेगवेगळे डॉक्टर्स यावर उपचार करत आहेत, तर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत याच्या जे काही मार्गदर्शक तत्व आहेत, म्हणजे कशा रीतीनं निदान करावं, कशा रीतीने उपचार करावं, हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे जे म्हणजे आपण तंत्रज्ञानाचा अशाही पद्धतीने चांगल्या कामासाठी उपयोग करू शकतो. आणि जसं मॅडम म्हटलं तशा की जसा आहार तसा विहार आहे आपला, त्यामुळे तसंच आरोग्य असणार आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःला थोडासा वेळ देऊया आणि योग्य तो आहार घेऊन योग्य ती व्यायाम करून, आणि हाही एक मुद्दा आहे की ज्ञान तर मिळालेलं आहे, पण ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे जर जाणून घेतलं तर मला वाटतं डेंग्यूला आपण नक्कीच मात करू शकतो, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचा आहेच, पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे कौटुंबिक विवाद आणि स्त्रियांचे हक्क, ज्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रतिमा शेलार आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रणाली सावंत, ज्यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता आणि ईमेल्सद्वारे सुद्धा प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahyadrady या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisahyadrady@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.